2100चा हप्ता मिळणार का महिलांना? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात। आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती। त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात। काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत। पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत। याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही। जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णय काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत। कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल। आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही। मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे। या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे। त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे, आपण GR मध्येच नमूद केलेला आहे। म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे। या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे। त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे, आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय। आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। जर ते इंटरस्टेट जर योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो। जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये। याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या। कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही
चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये. आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे. तर पहा, आत्ताच आपल्याला मुख्यमंत्री आणि आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की 3 तारखेपासून म्हणजे उद्यापासून जे पैसे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, हे पैसे सलग 8 दिवस येतील. सोबतच लाडक्या बहिणींना इथं साडीसुद्धा वाटप होणार आहे. साडी कशासाठी, तर साडी ही होळीच्या सणासाठी मिळणार आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला पैसे आणि साडी हे मिळावं, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण इथं मी 4 अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला साडी पण मिळणार आहे, 2 हप्ते 4,200 आनंदाचा शिदा आणि हे सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं सध्या खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण भरपूर लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते हे एकत्र येणार आहेत. कारण स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही घोषणा केलेली आहे. काही क्षणात तुमच्या मोबाईलवरती 2 मेसेज येणार आहेत. ते 2 मेसेज कोणते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे व्हिडिओ संपूर्ण पाहतील त्यांना संपूर्ण माहिती ही मिळणार आहे. बघा, 8वा जो हप्ता आहे याच्यासाठी आता मंजुरी झालेली आहे आणि ज्यांना वाटत आहे की योजना बंद झाली त्यांनी हे पहा. बघा आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाल्या. त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घे. आत्ताच तुम्ही पाहिलं की आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं की ही योजना बंद होणार नाही. एवढंच काय, स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील काल सांगितलेलं आहे, आज सकाळी सुद्धा सांगितलं की ही योजना काही बंद होणार नाही. आणि आत्ता जर आपण बघितलं तर त्यांनी 15 मिनिटापूर्वी एक मोठी बातमी आलेली आहे, ती म्हणजे उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सलग 8 दिवस हे वाटप होणार आहे. आता हे 8 दिवस जे वाटप होणार आहे त्याच्यामध्ये जी यादी आहे ती यादी आपल्याकडे आलेली आहे. ती यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे की नाही हे कसं पाहायचं किंवा कसं तुम्ही ओळखाल आपलं नाव आहे की नाही हे मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सगळं काही सांगणार आहे. कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोणाच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कोणती कागदपत्र. आणि किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत. मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत. म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत. म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील. आज आपण पहा, आत्ताच स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे लाडक्या शेतकरी आहे बहिणी आहेत त्या लाडक्या शेतकरी बहिणींना 3,000 रुपयांनी अनुदान वाढलेलं आहे. आता 12,000 रुपयाऐवजी 15,000 रुपये हे लाडक्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत नमो किसानचे. सोबतच ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हे जे काही आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आहे तो देखील आता वाढलेला आहे. डायरेक्ट 4,200 रुपये तुमच्या खात्यात येतील. तुम्हाला कोणते कागदपत्र तयार करायचे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट इथं सगळ्यात स्पष्ट मी करत आहे, ते म्हणजे आता तुमच्या खात्यामध्ये तेव्हाच पैसे येतील जेव्हा तुमची अर्ज पडताळणी होणार आहे. आणि अर्ज पडताळणी दरम्यान कुठल्या 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी ह्या संदर्भात काही महत्त्वाची अपडेट ही आपल्यापर्यंत आता दिलेली आहे. तर कुठलाही उशीर न करता व्हिडिओ संपूर्ण पहा. पहिली गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या देखील मोबाईलवर मेसेज यायला हवा, तर पहिली गोष्ट सगळ्यात आधार कार्ड ज्या लाडक्या बहिणींनी अपडेट केलेलं नाही, चालूचा नंबर त्यांनी दिलेला नाही, अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. कारण त्यांचं आधार कार्डवरची जी माहिती आहे आणि जी बँकेतली माहिती आहे ती वेगवेगळी असल्या कारणानं तिथं सरकार हे तुमच्या मोबाईलवरती पैसे पाठवायला
त्यांना थोडासा प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळं तुमचं काम आहे की आपला मोबाईल नंबर जो आहे चालूचा तोच आधार कार्डला लिंक करा आणि आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती ही सेम करून घ्या. स्पेलिंग मिस्टेक असेल, स्पेलिंग चुकीचं असेल, इंग्रजीमधलं जे स्पेलिंग वेगळं आहे किंवा मराठीतलं पण नावात फरक आहे, कुठं भगवंत असं काहीतरी वेगवेगळं स्पेलिंग आहे, तर हे करून घ्या. सोबतच आता आपण हे सुद्धा बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. बघा, जिल्ह्यांची सुरुवात अशी आहे: पुणे, रायगड, जळगाव, सातारा, सांगली, धुळे, जालना, अमरावती, ठाणे, नाशिक. तिथं अशा प्रकारच्या महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे उद्या वाटप सुरू होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं दुसरं सांगतो. पहिले मी तुम्हाला सांगितलं की आधार कार्डावरची माहिती. दुसरं डॉक्युमेंट जे सगळ्यात अगदी महत्त्वाचं आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून ठेवला नाही तर अर्ज पडताळणी करताना जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर मात्र तुम्हाला यादीतून बाहेर काढलं जाईल. हे एक लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला यादीत ठेवलं गेलं पाहिजे तर उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. कारण मी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ते सांगतो, उत्पन्न दाखला खूप महत्त्वाचा आहे. आता तुम्ही मला सगळ्यात महत्त्वाचं की बँकेत कोणत्या पैशांना मी सांगणार आहे. थोडंसं वेळ काढा. सगळी डिटेल मी एकंदरीत डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे कारण खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. आता बघा, शेवटचं डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे रेशन कार्ड. आता तुम्हाला मी रेशन कार्ड अपडेट करायला का सांगतो, त्याच्यामागे 3 कारणं आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं साडी. सगळ्या लाडक्या बहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडी असते, तुम्हाला माहिती आहे. साडी ही रेशन कार्डवरती मिळणार आहे ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे. त्यामुळं रेशन कार्ड जर EKYC केलेली नसेल, जर तुमचं ऑनलाईन पद्धतीने जर तिथं नाव दिसत नसेल तर मात्र तुम्हाला पैसे आणि साडी दोन्ही मिळणार नाही. याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. तर सगळ्यात प्रथम काम कोणतं करायचं आहे तर रेशन कार्ड अपडेट करून घेणे. आता तुमचे बँक खातं कोणतं आहे हे तुम्ही पहिलं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि बँकेत जाऊन कोणतं काम करायचं हे देखील मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. बघा, सगळ्यात प्रथम तुम्हाला अपडेटेड मोबाईल नंबर द्यायचा आहे. आधार कार्ड अपडेट करून ते बँकेत जमा करायचं आहे आणि बँकेचं जे खातं आहे हे आपलं खातं चालू आहे का हे एकदा चेक करा. कारण गेल्या वेळेससुद्धा ज्यावेळेस जानेवारीचा हप्ता आला त्यावेळेससुद्धा भरपूर लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांचं बँक अकाउंटच फ्रीज होतं. आता मी तुम्हाला सांगणार की कोणत्या बँक खात्यात पैसे येणार तर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं, ॲक्सिस बँक, ICICI, कोटक अशा महत्त्वाच्या 8 बँकेमध्येच हे पैसे येणार आहेत. आणि जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल, आता मी तुम्हाला नियमसुद्धा सांगितले, आदित्य तटकरे मॅडम यांनीसुद्धा तुम्हाला नियम सांगितले की 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न झालेलं असेल, किंबहुना तुम्हाला आता मागच्या 2-3 महिन्यामध्ये नोकरी लागलेली असेल, किंवा तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल, किंवा तुम्ही एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ म्हणजे दुबार लाभ हा जर घेत असाल तर तुमच्या मोबाईलवरती मेसेज हा येणार नाही. कारण अर्ज पडताळणी दरम्यान सरकार हे सगळं चेक करत आहे. RTOकडून तुमच्या 4 चाकीचा डेटा घेतला जात आहे. इन्कम टॅक्सकडून तुमचं उत्पन्न किती आहे हे कळलं जात आहे. म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरतात का नाही हे कळत आहे. दुसऱ्या योजनांकडून जसं संजय गांधी निराधार योजनेकडून माहिती घेतली जात आहे की तुम्ही या योजनेचा लाभ घेत आहात का नाही. तुम्ही लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जर बघितली तर संजय गांधी नावाचा एक कॉलम तुम्हाला तिथे दिसतो, तिथे येस असेल तर पैसे येणार नाहीत. आता दुसरं म्हणजे गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तुम्हाला ह्यासोबतच मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील अशाच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे हे तुमच्या पोस्टच्या खात्यात किंवा तुमचं जे काही कोणतं खातं आहे त्या खात्यात जमा होणार आहेत. हे लक्षात घ्या. मी परत वारंवार तुम्हाला हे साठी सांगतोय कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स हे आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं उत्पन्न वाढलेलं असेल मित्रांनो तर आता तुम्हाला इथून पुढे पैसे हे येणार नाहीत. आणि जर उत्पन्न तेवढंच असेल तर 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट. पहिलं रेशन कार्ड, कारण रेशन कार्डवरती तुम्हाला साडी वाटप, आनंदाचा शिधा आणि मोफत राशन हे मिळत आहे. जर हे तुम्ही अपडेट केलं नाही तर ते बंद होईल. दुसरं उत्पन्नाचा दाखला, तिसरं आधार कार्ड. हे 3 डॉक्युमेंट तयार ठेवा. ज्यावेळेस अर्ज पडताळणी होईल तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. तुम्हाला एकदम 2 हप्त्यांचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र मिळून जातील. त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका. आता तुमचं एक काम आहे, कोणाला किती रुपये आत्तापर्यंत आलेले आहेत, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही. त्यामुळे फटाफट कमेंट्स करा, फटाफट आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराज.